आणि विकी कौशलचे लास्ट जे सीन होता तो बांधलेला ते लास्टला कैद झालेला एक नंबर भारी एक नंबर. जेव्हा ते शेवटला जे आपल्या महाराजांना शिक्षा देत होते, अक्षरशः डोळ्याला असं पाणी येत होतं. खूप असं वाटत होतं की सगळं आपल्यासमोर घडतंय असं. अक्षरशः इतकी सुंदर ऍक्टिंग केली होती, खूप सुंदर होतं. आता मला वाटतं की आता परत जाऊ आणि बघून येऊ. अत्याचार कसे झाले तर त्याच्यावरती अंमल करून लोकांनी किमान महाराजांचा आदर जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे. पराकोटीचा त्याग केलाय संभाजीने. आपण आता काय वागतोय काय करतोय याची जाणीव समाजाला होणं महत्वाचं. की कोण ऍक्टर आहे हे महत्वाचं नाहीये, कॅरेक्टर तिने जो ज्या प्रकारे जगदंबा हा शब्द उच्चारलेला आहे त्या ठिकाणी आपल्या काळजाचे सगळे काही बंद पडलेलं आहे. विकी कौशलचा छावा सिनेमा सध्या इतिहास गाजवतो. तीन दिवसात या सिनेमाने तब्बल 100 कोटींहून अधिकचं कलेक्शन केलंय. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरतोय हे आपण प्रेक्षकांनाच विचारूया. कौशलचं काम कसं होतं टेरिफिक. आणि औरंगजेबाची भूमिका कशी वाटली तुम्हाला? त्याचं पण छान. त्यांनी ही हॅज ऍक्टेड हिज पार्ट वेल, बट विकी कौशल वॉज फॅन्टॅस्टिक. I cannot say at this moment, but it was a lovely movie. Beautiful. तुम्हाला कसं वाटलं छावा पिक्चर? बहुत बढ़िया पिक्चर है। डायरेक्टर की बहुत मेहनत है, राइटर ने बहुत अच्छी लिखी है। और इसका विकी कौशल का तो क्या कहना है। आपको कैसा मतलब कौन सा डायलॉग अच्छा लगा उसका? और डायलॉग सारे अच्छे हैं। जो स्वराज के ऊपर जितना ज़्यादा जोर दिया है आज उसकी बहुत ज़रूरत है। अच्छा, हाँ, वो बहुत ज़रूरी है, बहुत अच्छी बात है। वेरी गुड, बहुत मेहनत की है राइटर ने बहुत अच्छी लिखी है और डायरेक्टर ने बहुत मेहनत की है, बहुत मेहनत करके इसे विकी कौशल से काम लिया है। ऑल टुगेदर किसी भी तरह से फोटोग्राफर का बहुत अच्छा काम है। इतनी बड़ी क्राउड को इतना बड़ा इसको कवर करना और सही ढंग से एक्सपोज करके देना, ये करना इज व्हेरी बिग थिंग। कसा वाटला सिनेमा आणि काय 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 आवडलं? म्हणजे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज उभे राहिले तुमच्या डोळ्यासमोर, कसं वाटलं? बरोबर वाटलं. कुठला डायलॉग आवडला तुम्हाला सगळ्यात जास्त? मला काही सांगता येणार नाही, पण मला फार आवडलं. तुम्हाला एंडला काय असं वाटलं का काही अचानकच ते मुघली अजून संपन्न पिक्चर विकी कौशलचं काम कसं वाटलं एक नंबर. तुम्हाला? अक्षरशः जेव्हा ते शेवटला जे आपल्या महाराजांना शिक्षा देत होते, अक्षरशः डोळ्याला असं पाणी येत होतं. खूप असं वाटत होतं की सगळं आपल्यासमोर घडतंय असं. अक्षरशः इतकी सुंदर ऍक्टिंग केली होती, खूप सुंदर होता पिक्चर. रिलाई भारी होता है, एक नंबर होता है। ये ऐसा इतिहास हर बार दिखाना चाहिए, एकदम रियल लगा है। आपने अभी तक कितना देखा और आपको मतलब कैसा क्या लगा है? विकी कौशल का काम कैसा लगा या फिर मुगलों का जो उन्होंने दिखाया था, अक्षय खन्ना का काम कैसा लगा आपको? अक्षय कम विलन का काम उसने अच्छा किया है, लेकिन जो विकी कौशल का काम एकदम मतलब उसने उभर कैसे दिखाया है, कैसे हर बार दिखाना चाहिए। जैसे मराठी चित्रपट दिखाया है 6-7, वैसा ही काम उसका भी है। कसा वाटला सिनेमा आणि तुला काय अपेक्षा होत्या आणि काय तुझे फुलफिल झालं? आत्ताचे जे ऍक्शन मूवी सगळे बघतात किंवा असं लाईक खूप जास्त काल्पनिक असतात, पण हा मूवी मध्ये ऍक्च्युअल असं बघायला गेलं तर एकदम खूपच चांगलं वाटलं. आता मला वाटतं की आता परत जाऊ आणि बघून येऊ. आणि विकी कौशलचे लास्ट जे सीन होता तो बांधलेला ते लास्टला कैद झालेला एक नंबर भारी एक नंबर. ते पुन्हा बघशील तू जाऊन? येस, नक्कीच बघणार 100%. आणि तुला ह्याचं काम कसं वाटलं विकी कौशलचं काम? एकदम आपले एक मराठी कलाकार बरेचसे आहेत त्यामध्ये. येस, आशुतोष राणा इव्हन चांगला आहे, विकी कौशल आहे, आणि त्याच्यामध्ये रश्मिकाचे 2 मिनिटच म्हणजे थोडेसेच आहेत, पण त्याची पण एक भारी एक चांगला एंड वाटलं. कसा वाटला? मेन एंड मी आत्ताच सांगितलं की पूर्ण मूवी मध्ये मला तो एक सीन जो आहे ना विकी कौशलचे लास्ट सीन जे कैद मध्ये आहे, औरंगजेबच्या कैद मध्ये, पूर्ण मूवीवर काय तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. काय आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? काय आवडलं? सगळ्यात जास्त वाटलं मतलब मस्त लगा सब मूवी सीन और ये अच्छा लगा, देख के बहुत अच्छा लगा। मूवी कसा वाटला मला? काय होतं मूवी तर काय म्हणजे महाराजांचं चरित्र आहे तर त्यात वाटण्यासारखं काय नाही. फक्त एवढं आहे की आता लोकांना जर दिसतंय की अत्याचार कसे झाले तर त्याच्यावरती अंमल करून लोकांनी किमान महाराजांचा आदर जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे. कसा वाटला तुम्हाला? कसं वाटलं? खरंच छान वाटलं. विकीचं छान एक नंबरचं काय
संभाजी महाराज तुम्हाला उभे दिसले हो त्याच्यामध्ये? दिसले ते शेवट- आठवलं सगळं इतिहास आठवला. तुम्हाला कसं वाटलं दादा? खूप सुंदर, प्रत्येकाने पाहावा असा मूवी आहे आणि आपल्या सर्व लोकांनी पाहायला पाहिजे, कारण प्रत्येक माणसाला आपला इतिहास काय आणि आज आपण जे सर्व सुखसोयी उपभोगतोय पण त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणि जे भोगलं आहे ते प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे. छावा कादंबरी ओके. वाचलेली आहे हा. की आपल्या धर्मासाठी किती केवढा पराकोटीचा त्याग केलाय संभाजीने. आपण आता काय वागतोय काय करतोय याची जाणीव समाजाला होणं महत्वाचं आहे. कसं खूप इन्स्पायरिंग, खूप छान. नवीन जनरेशननी बघायला पाहिजे आपला कौशलचं काम इतिहास. कसं वाटलं? संवाद कुठला डायलॉग तुमच्या लक्षात राहिला अजून? स्वराज्य ही चीनची ते बोट करून बोलतात, खूप छान. हा सिनेमा कसा वाटला? विकी कौशलचं काम कसं वाटलं आणि तुम्हाला काय अपेक्षा होत्या त्यांच्या नाही नाही, जे काही माझी अपेक्षा होती ना ते त्याच्यावर पूर्ण पिक्चर माहित आहे का प्रॉपर बनवलेला आहे. विकी कौशलचा जो रोल त्यांनी दिलेला आहे संभाजीचा बरोबर बनलेला आहे. त्याची पर्सनॅलिटी बरोबर त्याला शोभत आहे. ती फक्त जी आपली ही आहे हिरोईन, नाव काय त्यांचं? रश्मिका मंदाना, तिला थोडा ना ऍक्सेंट मध्ये थोडा तिने मराठीचा पेच नाही पकडला बरोबर, तो ऍक्सेंट पकडला नाही. बस तिचं थोडा एक आहे. बाकी मूवी सेकंड हाफ मध्ये खूप जबरदस्त स्पीक करते आणि मी म्हणतो की सगळ्यांनी तो पिक्चर बघितला पाहिजे. अक्षय खन्नाचं काम कसं वाटलं? अरे जबरदस्त जबरदस्त, तो ऍक्टर म्हणजे तो पहिल्यापासूनच खूप जबरदस्त आहे आणि जबरदस्त इथे कास्टिंग केलेली आहे. फक्त ते रश्मिका मंदाना सोडून मला वाटतं त्या रश्मिका मंदानाच्या जागेवर प्रियंका चोपडा किंवा दीपिका पादुकोण जे पहिलेलं बघितलं होतं किंवा एक मराठी हिरोईनच घेतली असती का मराठी ऍक्ट्रेसच घेतली असती नाही का, ते एक जमलं असतं. ती कोण ऍक्टर आहे हे महत्वाचं नाहीये, कॅरेक्टर. तिने जो ज्या प्रकारे जगदंबा हा शब्द उच्चारलेला आहे त्या ठिकाणी आपल्या काळजाचे सगळे काही बंद पडलेलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला याच्या आपण काही मोजक्या प्रतिक्रिया पाहिल्या, पण हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच अशाच उत्तम कंटेंटसाठी माय महानगरला फॉलो करायला विसरू नका.